आणि यानंतरची बातमी परभणीमधून आहे। परभणी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे लाखो हेक्टरवरची पिकं वाया गेली आहेत। सोयाबीन, कापूस, तूर, हळद ही नगदी पिकं ऐन काढणीच्या वेळेला शेतकऱ्यांच्या हातून गेली आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय। त्याचा आढावा घेतलाय पंकज क्षीरसागर यांनी। परभणी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचं काय नुकसान झालंय ना, हे तुम्हाला चित्र मी दाखवणार आहे। आपण जर बघितलं, मी सध्या परभणी तालुक्यातील सनपुरी इथं आहे आणि या सनपुरी गावाच्या परिसरामधून वाहणाऱ्या दुधना नदीचं पाणी जे आहे ते पाणी आपण बघू शकतो की शेतकऱ्यांच्या स्वप्नांची राख रांगोळी करणारं हे पाणी आपल्याला म्हणावं लागेल। कारण हे सोयाबीन जर बघितलं तर अतिशय हाताच्या फोडाला जपल्याप्रमाणे शेतकऱ्यांनी हे सोयाबीन जपलेलं होतं। अतिशय चांगल्या प्रकारचं सोयाबीन इथं आलं होतं। मात्र हे जे पाणी आलंय हे पाणी बघा, आपण बघू शकतो कमऱ्यापेक्षा जास्त पाणी आहे। ते लिंबाचं झाड जर बघितलं, लिंबाच्या झाडाच्या कुठपर्यंत पाणी आहे। आणि हे झालं सोयाबीन। आता हे बघा कापूस, या कापसाला किती बोंड लागलेले आहेत, कापूस किती चांगल्या प्रकारे आलेला आहे। मात्र हा कापूस आणि सोयाबीन दोन्हीही शेतकऱ्याच्या हातून गेले। एकूण जर बघायला गेलं तर जवळपास 2,12,000 हेक्टरचं नुकसान परभणी जिल्ह्यामध्ये झालेलं आहे। जवळपास 2,39,000 शेतकऱ्यांचं हे नुकसान आहे, जो प्राथमिक अंदाज वर्तवलेला आहे। हा आकडा अजूनही वाढण्याची शक्यता आहे, कारण आत्ताशी कुठंतरी पाणी ओसरायला लागलेलं आहे आणि या पाण्याच्या ओसरल्यानंतर काही ठिकाणचे पंचनामे होतील आणि तिथला नंतर अहवाल येईल। मात्र आज शेतकऱ्यांच्या स्वप्नांची राखरांगोळी झालेली आपल्याला पाहायला मिळते, कारण येणाऱ्या काळामध्ये दिवाळी आहे, दसरा आहे, सणासुदीचे दिवस आहेत आणि शेतकऱ्यांच्या हातामध्ये जे काही 2 पैसे उरणार होते ते या पाण्यामध्ये वाहून गेल्याचं चित्र बघायला मिळते। कॅमेरा पर्सन विशालसह पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, सनपुरी, परभणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।